नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। बघा, उद्या आहे कालभैरव जयंती। उद्या तुम्हाला ह्या देवतेची सेवा करायची आहे। याने आपल्या आयुष्यात चाललेल्या सर्व प्रश्नांचे निरासन करणारा हा एक असा देवता आहे। बघा, आपण खूप कष्ट करतो, काम करतो, यश मिळत नाही, नशिबाची साथ मिळत नाही, नोकरी करतो त्यातही कष्ट पण पैसा नाही, किंवा व्यवसाय करतो, गुंतवणूक करतो पण तो व्यवसायही चालत नाही, किंवा वय झालंय नोकरीही लागत नाही आणि लग्नास मुलगीही मिळत नाहीये। त्याचबरोबर नोकरी आहे पण लग्नासाठी खूप स्थळे शोधताय पण मुलगीच मिळत नाही। अशा समस्या भरपूर जणांना येत असतात, किंवा संतान प्राप्तीसाठी खूप पैसा खर्च केला, देवदेव केलाय तरीही संतान प्राप्तीचे सुख मिळत नाहीये, तसेच कुठल्याही कामात यश मिळत नाही। अशा सर्व प्रत्येकाच्या वेगवेगळ्या समस्या असतात की त्या पूर्ण होतच नाही। चला तर मग असे कोणते उपाय आहे जे आपल्याला करायचे आहे, कुठल्या सेवा करायच्या आहेत, कुठला नैवेद्य करायचा आहे, या सर्व गोष्टींची माहिती ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। पण त्या अगोदर ह्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच महत्त्वपूर्ण नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। या सर्व गोष्टींना तुम्ही कंटाळून काय करता, यांना पत्रिका दाखव, त्या गुरूंकडे जा, या शास्त्रींकडे जा, मग हे काय उपाय देता बरे, हेच ना। तर मग आपण इकडे तिकडे जाण्यापेक्षा ह्याच देवतेला प्रसन्न करून या सर्व गोष्टी आपण प्राप्त करू शकतो। तुम्ही म्हणाल हे कसं? तर बघा, उद्या आपल्याला या देवतेला प्रसन्न करण्यासाठी काही असे सेवा उपाय करायचे आहेत। आपल्यावर जेव्हा संकट येतात त्या प्रत्येकाचे गुण दोष वेगवेगळे असतात। कोणाच्या पत्रिकेत 7.5 असते तर कोणाच्या पत्रिकेत मंगळ असतो, तर कोणाचे कर्मच त्याला आडवे येत असतात, तर कोणाला देवदोष लागलेला असतो, तर कोणाला बाहेरचे बाधा असते। असं बरंच काही प्रश्नांना लोकांना सामोरे जावे लागत असतात। प्रत्येक गोष्टीमुळे आपल्या आयुष्यात जीवनात खूप उलथापालथ होऊन चाललेली असते। हे सर्व दूर करण्यासाठी आपल्याला वेळेला सर्व कष्ट करूनही नैराश्यात जातो। मग हे उपाय करणं तितकेच महत्त्वाचे ठरतात। चला तर मग आपण हे उपाय कोणते आहेत ते जाणून घेऊया। बघा, कालभैरव जयंती 23 नोव्हेंबर रोजी शनिवारी आहे। कालभैरव देवता हे आपल्या आयुष्यातील दुःख संकट काढून टाकण्याचे काम करत असतात। सगळ्यात महत्त्वाचे हे असे देवता मानले गेले आहे। बघा, आपण प्रत्येक जण 100% असा पवित्र नसतो, म्हणजेच मनुष्य म्हटल्यावर प्रत्येकाकडून काही ना काही चुका होत असतात, कळत न कळत चुका होत असतात, पाप होत असतात। तर त्यामुळे जर आपण कालभैरव जयंतीच्या दिवशी हे उपाय सेवा केली तर, किंवा रोज आपल्या नित्य दैनंदिन जीवनात ह्या देवतेची सेवा केली तर आपल्याकडून कळत न कळत झालेले चुका, पाप, कष्ट नष्ट होतात आणि त्यानंतर आपल्याला आयुष्यात सुख असे मिळत असते। चला तर मग त्या कोणत्या आहेत? तुमच्या घरात कलह होत असेल, सतत दुःख येत असेल, आजारपण येत असेल, त्रास होत असतील, कधी कधी या सर्वांना वैतागून आपण म्हणतो की माझ्या घराला कोणाची नजर लागली आहे, असं तुम्हाला वाटत असेल तर हे सर्व नाहीसं करण्यासाठी तुम्हाला या देवतेची सेवा करणं तितकंच महत्त्वाचं आहे। चला तर मग काय काय उपाय व काय काय सेवा करायची आहे ते जाणून घेऊया। आपल्या केंद्रात हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असा साजरा केला जातो। तुमच्या जवळ केंद्र असेल तर तिथे जा, किंवा कालभैरवांचं मंदिर असेल तर तिथे जा। तुम्हाला जाताना आसन घेऊन जायचं आहे। आपण जी सेवा करतो ती सर्व आपल्याला आसनावर बसूनच सेवा करायची आहे। तर बघा, तिथे जाऊन तुम्हाला कालभैरव अष्टकाचं स्तोत्राचं पठण करायचं आहे। हे स्तोत्र इतकं महत्त्वाचं आहे ना, हे स्तोत्र आपण पठण केल्याने तुमच्या कोणत्याही समस्या असो, कितीही मोठी असू द्या, मोठ्यातली मोठी समस्या असू द्या, कालभैरव अष्टक स्तोत्राने या समस्येचं निवारण होण्यास मदत होते। फक्त ही सेवा श्रद्धेने करा, नक्की याचा तुम्हाला फळ भेटणार आहे। तर हे कालभैरव अष्टक स्तोत्र आपल्याला 11 वेळेला पठण करायचं आहे। अगदी 20 मिनिटाचं काम आहे, हे स्तोत्र पूर्ण होते, खूप वेळही लागत नाही। हे स्तोत्र आपल्याला 11 वेळेला पठण करायचं आहे। जर ज्यांना पठण करता येत नसेल त्यांनी हे श्रवण केलं तरी चालेल, पण करा। त्याचबरोबर मुलं खूप चिडचिड करत असतील, त्रास देत असतील, हट्टी असतील, कोणाचं काहीही ऐकत नसतील, तर अशा मुलांना हे देखील कालभैरव अष्टक स्तोत्र पठण किंवा श्रवण करायला सांगा, किंवा त्यांच्याकडून ते करून घ्या। पठण करता येत नसेल तर श्रवण करून घ्या।
बघा त्यांच्यावर नक्कीच याचा पॉझिटिव्ह परिणाम होणार आहे. त्यांच्यामध्ये कसे तुम्हाला बदल दिसून येतात हे तुम्हाला लगेच जाणवेल. जे लोक विचित्र वागतात त्यांना कालभैरव देव सरळ करतात. म्हणजेच जे लोक दुसऱ्यांबद्दल वाईट बोलतात त्यांच्या डोक्यामध्ये नेहमी वाईट विचार असतात. कोणाचं त्यांना चांगलं बघवत नाही किंवा कोणाशीही कधी चांगले न वागणारे, नेहमी वाईट कृत्य करणारे असे लोक आहेत ना, त्यांच्यासाठी हा दिवस खूप महत्वाचा आहे. बघा अशा दिवशी अशा मानसिकतेचे लोक असतील ना, त्यांनी या दिवशी ही सेवा केली तर त्यांना त्यांच्या पापापासून सुटका मिळणार आहे. बघा कालभैरवनाथ हे छोट्यातल्या छोट्या पापांचा आणि मोठ्यातल्या मोठ्या पापांचा हिशोब ठेवत असतात. तर आपल्याला अशा गोष्टींपासून 4 हात लांब राहणंच योग्य आहे. कारण हे देवता बरोबर त्या माणसांना त्यांचा हिशोब देत असतात. वाईट कृत्य करणाऱ्यांना किंवा अनैतिक कृत्य करणाऱ्यांना ते बरोबर शिक्षा देत असतात. म्हणून तुमच्या मनातले काही भीती असेल किंवा कळत नकळत छोटं मोठं पाप झालं असेल तरी तुम्ही स्वतः त्यांच्या शरण जा. कालभैरव जयंतीच्या दिवशी तुमच्या पापांचं प्रायश्चित्त करा. जर तुमच्या घराजवळ कालभैरव देवतेचे मंदिर असेल तर चांगलंच आहे, किंवा नसेल तर बघा कालभैरव आणि भगवान शिव हे एकच आहे. भगवान शिवांचं कालभैरव हे रूप आहे. त्यामुळे तुमच्या देवघरामध्ये महादेवाची पिंड तर नक्कीच असेल. बघा कालभैरवची मूर्ती किंवा फोटो आपण आपल्या घरात नसतोच, तर आपल्याला भगवान शिवांच्या पिंडीची पूजा करायची आहे. सर्वात अगोदर आपल्याला पिंडीचा अभिषेक करून घ्यायचा आहे. अगदी वाटेल तसं साध्या पद्धतीने तुम्ही अभिषेक केला तरी चालेल. दुधाने करा किंवा पाण्याने करा. त्यानंतर आपल्याला बेलपत्र अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर आपण जर मंदिरात गेलो तर त्यांना नारळ किंवा खडीसाखर अर्पण करायची आहे. जर घरी देवघरात तुम्ही अर्पण करत असाल तर नारळ आणि खडीसाखर तुम्हाला अर्पण करायचा आहे आणि तेच दुसऱ्या दिवशी नारळ फोडून खाऊन घ्यायचा आहे व खडीसाखर प्रसाद म्हणून खाऊन घ्यायचा आहे. त्याचबरोबर ह्या दिवशी तुम्हाला नैवेद्य अर्पण करायचा आहे. तर तो कोणता? तर वांग्याचं भाजी म्हणजेच वांग्याचं भरीत तुम्ही करू शकता. त्यानंतर बाजरीची भाकरी, कांदा आणि लिंबाची फोड असं नैवेद्याला आपण अर्पण करायचं आहे. कांदा आणि लिंबाची फोड आपल्याला ह्याच देवाला अर्पण करायचे आहे, कारण ते तामसी पदार्थ आहे. इतर कोणत्याही देवतेला आपल्याला हे पदार्थ अर्पण करायचे नाही. असा हा साधा सुद्धा नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि 11 वेळेला कालभैरव अष्टक म्हणायचा आहे. तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला सेवा करायची आहे. जर तुम्ही संध्याकाळी दर्शनाला जात असाल तर त्यावेळी तुम्हाला संध्याकाळी या देवतेला जिलेबी आणि उडीद डाळ अर्पण करायची आहे. तसेच प्रसाद म्हणून जिलेबीही तुम्हाला वाटू शकता. अशा प्रकारे सेवा करून तुम्ही देवतेला कळत नकळत झालेल्या पापाची क्षमा मागायची आहे. माणूस म्हटल्यावर तो 100% परफेक्ट नसतोच. त्याचबरोबर चुका होत असतात. आपल्या चुकांमुळेच आपण संकट अडचणी भोगत असतो. बघा असा हा दिवस साजरा केल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व प्रश्नांचं निरासन नक्कीच होणार आहे. त्या काही समस्या असतील तुमच्या जीवनात त्या नक्कीच कमी होणार आहे. या दिवशी ही सेवा नक्की करा. तुम्ही कालभैरव अष्टक स्तोत्र नित्य पठन करू शकता. बघा तुमच्या आयुष्यातले सर्व प्रॉब्लेम दूर नक्की होणार आहे आणि आपल्या कष्टाला नशिबाची साथ देखील मिळणार आहे. त्याचबरोबर जे दोष लागलेले असतील ना ते नक्कीच कमी होणार आहे. बघा ही सेवा अशा पवित्र दिवशी नक्की करायला हवी. विसरू नका, तुमच्या मनातली इच्छा मनोकामना पूर्ण नक्की होणार आहे. अशी ही महत्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. ह्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. धन्यवाद.